शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत. माझ्या समवेत उपरकर साहेब आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार वैभवदादा नाईक आहेत. कोकणात पत्रकार परिषद होतीये आणि प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार उत्तरार्धाकडे आलेला आहे. कोकण व्हायब्रंट एरिया आहे आणि अशा सगळ्या व्हायब्रंट सिच्युएशनमध्ये तब्बल 18 ते 19 जिल्हे झाल्यानंतर आज जेव्हा मी या 20व्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेला आपल्या सगळ्या पत्रकारांशी संवाद साधावा, सगळ्यांशी बोलावं. आमचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संदेशजी पारकर आणि कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार श्री वैभवदादा नाईक या दोघांच्यासाठीच्या आज प्रचार सभा होत आहेत. त्यातली पहिली सभा ही साधारणतः 5 वाजता वैभववाडी इथे संपन्न होणार आहे आणि दुसरी सभा ही 7 वाजता कुडाळमध्ये होत आहे. या अनुषंगाने अनेक मुद्दे चर्चेला येतीलच, पण काही निवडक मुद्द्यांवर आपल्या सगळ्यांच्या सोबत चर्चा करावी असं फार मनापासून वाटलं. ज्या वातावरणामध्ये ही निवडणूक होत आहे आणि हा संपूर्ण मतदारसंघ जर बघितला तर एक लोकसभेचा मतदारसंघ आणि त्याच्या अंतर्गत 3 विधानसभेचे मतदारसंघ. या 3 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडी, कुडाळ मालवण आणि कणकवली पैकी 2 मतदारसंघांमध्ये राणेंचे 2 मुलं अर्थात आमचे भाचे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे खासदारकीला वडील उभे राहिले, आमदारकीला दोघे मुलं उभे राहिलेली आहेत. कदाचित तिसरा एखादा मुलगा असता तर सावंतवाडीला त्यालाही त्यांनी उभं केलं असतं. म्हणजे कसं एक छान चौकट जमली असती. म्हणजे ते काहीही करू शकतात, पण आत्ता त्यांना विकासाचा ध्यास आहे आणि त्यांना प्रचंड विकास करायचा आहे. परंतु मला अजूनही कळलेलं नाही की नारायण राणेजींना असं कोणतं पद मिळालं नाही म्हणून त्यांना विकास करता आलेला नाही. कारण ज्या नारायण राणेंना शिवसेनेने भरभरून दिलं, आमदार होते, खासदार होते, मंत्री झाले, विधान परिषद, विधानसभा सभापती, उपसभापती, अध्यक्ष, काय वाटतील ती पदं मिळाली, महसूल मंत्रीसारखं पद मिळालं. त्याच्यानंतर इथं मुख्यमंत्री म्हणजे अजून काय पाहिजे, म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. ही एवढी सगळी पदं मिळाली तरी सुद्धा राणे साहेबांना विकासच करता आला नाही. आत्ताही ते म्हणतायत की मला विकासासाठी मत हवं आहे आणि तुम्ही माझ्या मुलांना निवडून द्या आणि मग मी तुम्हाला विकास करून देईन. मग इतके दिवस का बरं विकास झाला नाही? आता प्रश्न असा आहे की जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही, मंत्रिपदावर असताना विकास करू शकला नाही, आता असं कोणतं पद आहे? कदाचित मग आपण त्यांना म्हणजे चुकलं असेल कदाचित. ते ट्रम्प तात्यांच्या ऐवजी नारायण राणेंनाच उमेदवारी द्यायला हवी होती. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षासारखं पद मिळालं की कदाचित ते इकडचा कोकणचा विकास करू शकतील, पण अजूनही तो विकास होत नाही. आम्ही ही निवडणूक लढतोय ती विकासाच्या मुद्द्यावर तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं इथली जी गुंडागर्दी आहे, इथली जी दडपशाही आहे, जी दहशत आहे, त्या दडपशाही आणि दहशतीच्या विरोधात उभं राहणं हे आम्हाला प्रधान कर्तव्य वाटतं. कारण जेव्हा काही लोक असं विचारत आहेत की शिवसेनेने जे उमेदवार दिले ते उमेदवार थोडे राणेंच्या तुलनेमध्ये पैशानं जरा कमी पडतील का? मला असं वाटतं की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. कणकवलीचा विचार केला तर संदेश पारकर गेली 20-25 वर्ष चळवळ, आंदोलनं, संप, मोर्चे या माध्यमातून कायम लोकांच्या सोबत कनेक्टेड आहेत आणि लोकांमधून त्यांना जो सपोर्ट आहे तो सपोर्ट अतिशय वाखाणण्याजोगा आहे. निश्चितपणे ते या सगळ्या लढाईमध्ये या सगळ्या घराणेशाहीच्या विरोधात उभे राहतील आणि ठामपणे बोलतील. दुसरे जे उमेदवार तिकडे उभे राहिलेले आहेत ते आमच्या वैभवदादांच्या विरोधात आहेत कुडाळ मालवणमध्ये, म्हणजे यांच्याबद्दल ते जेवढं बोलतील तेवढे ते महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. कारण ते जेव्हा कधी तोंड उघडतात तेव्हा त्यांच्या तोंडातून जे जे शब्द बाहेर पडतात ते शब्द महायुतीला बुडवण्यासाठी काफी आहेत. म्हणजे आपण वेगळं काहीच करायचं नाही, फक्त त्यांना बोलू द्यायचं. कारण हे तेच निलेश राणे आहेत ज्या निलेश राणेंनी वंदनीय बाळासाहेबांवरती चिखलफेक करायचा प्रयत्न केला.
ज्या निलेश राणेंनी आपल्याकडे असेल कदाचित तो व्हिडिओ दाखवता येत असेल तर बघा, की जे निलेश राणे आत्ता आम्हाला इकडे बाणावरती मतदान करा म्हणतायत. कसा रचला गेला आणि नंतर त्याचा मराठी हॉस्पिटलमध्ये कसं दाखवला आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारण्यासाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिलं आणि ते ठार झाले सुद्धा हे झाली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं. बाळासाहेबांच्या सांगण्यात आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस, ज्या एकनाथ शिंदेंनी धर्मवीर 2, 1, 3, 4, 5 पैसे चिकार आहेत ना, खोक्यांनी पैसे आहेत. ज्या एकनाथ शिंदेंनी एवढे सगळे चित्रपट बनवले, माझी विनंती असेल एकनाथ शिंदेंना, त्यांनी आता धर्मवीर 3 काढावा आणि धर्मवीर 3 काढून त्याच्यामध्ये निलेश राणेंची ही सगळी मुक्ताफळं एकदा दाखवावी. ज्या वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावून स्वतःचं मार्केटिंग करून घ्यायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतात, त्या एकनाथ शिंदेंना निलेश राणेंची ही भाषा मान्य आहे का? जे निलेश राणे वंदनीय बाळासाहेबांवर अक्षरशः खुनाचे आरोप करत आहेत, त्यांना खुनी मारेकरी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते निलेश राणे एकनाथ शिंदेंना मान्य आहेत का? हे एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. मला वाटते उद्या परवा एकनाथ शिंदे येणार आहेत आणि उद्या परवा एकनाथ शिंदे आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही आमची मागणी असेल, हा आमचा सवाल आहे त्यांना, की त्यांनी कोकणात आल्यावर प्रचार सभेमध्ये, निलेश राणेंच्या प्रचार सभेमध्ये जाहीरपणे याच्या संबंधाने खुलासा करणं गरजेचं आहे, की ज्या निलेश राणेने म्हटलं की मला बाळासाहेब महत्त्वाचे नाहीत, मला माझे साहेब महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांनी सोनू निगमला मारण्याचा प्रयत्न केला, बाळासाहेबांनी आनंद दिघेला मारण्याचा प्रयत्न केला, बाळासाहेबांनी 2 शिवसैनिकांना मारायची सुपारी दिली. इतके धादांत, खोटे, वाह्यात, घाणेरडे, चिखलफेक करणारे आरोप ज्या निलेश राणेने लावले, त्या निलेश राणेच्यासाठी एकनाथ शिंदे येणार आहेत का? बरे, एकनाथ शिंदे मत कशावर मागणार? बाणावर. 2014-15ला ज्याच्या संबंधाने बोलताना नारायण राणेंनीच म्हटलं की मी औषधाला सुद्धा तो बाण ठेवणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदेंनी अक्षरशः एवढी गद्दारी केली, एवढी स्वतःची निंदा नालस्ती सहन केली, एवढे खोक्यावारी पैसे वाटले, एवढी सगळी वाया सुरत गुवाहाटी सगळी एवढी सैर केली आणि ते चिन्ह चोरलं. ते चिन्ह संपवण्याचा नारायण राणे आणि पिता पुत्र हे दोघे घाट घालतात. त्यांच्यासाठी त्याच चिन्हावर मत मागायला खरंच एकनाथ शिंदेंना तोंड आहे का? कुठल्या तोंडाने एकनाथ शिंदे याच्या संबंधाने मत मागणार आहेत? हे एकदा एकनाथ शिंदेंनी काय ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. काय तुम्हाला निलेश राणेंचं म्हणणं खरं वाटतं का? जर एकनाथ शिंदेंना निलेश राणेंचं म्हणणं पटत असेल, ज्या अर्थी तुम्ही निलेश राणेंना उमेदवारी दिली त्या अर्थी तुम्हाला निलेश राणेंची भूमिका मान्य आहे, म्हणजेच तुमचं वंदनीय बाळासाहेबांवरचं प्रेम प्रचंड बेगडी आहे, म्हणजेच तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना अजिबात मानत नाही. वंदनीय बाळासाहेब हा तुमच्यासाठी फक्त भांडवल करण्याचा विषय आहे, त्याच्या पलीकडे नाही. आणि जर वंदनीय बाळासाहेबांच्याबद्दल खरोखरच एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात आदर असेल तर त्यांनी इथे येऊन जाहीरपणे सांगितलं पाहिजे की कुणीही निलेश राणेच्या पाठीशी उभं राहता कामा नये. इथला एकही शिवसैनिक निलेश राणेसाठी काम करणार नाही. नेमकी काय भूमिका आहे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, ती भूमिका एकनाथ शिंदेंनी इथे आल्यावर स्पष्ट करावी, ही आमची मागणी असेल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. या पत्रकार परिषदेतून आम्ही इथली दडपशाही, गुंडशाही आणि इथलं जे एकूण गुन्हेगारीचं राजकारण आहे त्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या संबंधाने सुद्धा मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे जर प्रचार सभेला येणारच असतील तर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा पडला, छत्रपती शिवराय आमच्यासाठी आमचा ध्यास आहे, आमचा श्वास आहे. आमच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब, त्यातला ऊर्जेचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवराय आहे. आमच्या आराध्याचा अशा पद्धतीने अवमान होतो त्यावेळेला तिथे आमचे निष्ठावंत शिलेदार वैभव नाईकजी जातात
एक आंदोलन उभे करतात आणि त्यावेळेला जी अत्यंत गुंडागर्दीची भाषा करणारे निलेश राणे, नितीन राणे किंवा त्यांचे वडील नारायण राणे सगळे लघु सूक्ष्म मध्य सगळे एकाच सारखे आहेत. हे या सगळ्यांचं नेमकं धोरण काय होतं ते धोरण त्यांनी सांगितलं पाहिजे. काय नारायण राणेंची जी कामाची पद्धत आहे ती एकनाथ शिंदेला मान्य आहे का? कारण जगाच्या पाठीवर कदाचित एकमेव असं उदाहरण घडलं असेल की बाप एका वेगळ्या पक्षात आहे, पोरगं वेगळ्याच पक्षात आहे आणि एका वेगळ्या पक्षात आपलं पोरगं प्रवेश करत असताना भाजपमध्ये असणारे आपले वडील भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाणारे आपल्या पोराला आशीर्वाद देण्यासाठी भाजपच्या मंचावर बसतात. हे काय आहे म्हणजे? आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मग राग काय यावा की खरंच तुम्ही कपडे बदलल्यासारखे तुम्ही पक्ष बदलणारी माणसं आणि अशी कपडे बदलल्यासारखी जर पक्ष बदलणारे आहेत तर यांच्याकडून कणकवलीची जनता, कुडाळ मालवणची जनता काय शिकणार आहे? या जनतेला हे काय देऊ शकणार आहेत? कारण आत्तापर्यंत इतक्या वेळा निवडून येऊनही ज्या लोकांनी या कोकणचा विकास केला नाही आणि कोकण कायम आणि कायम लुटून खाण्याचा प्रयत्न केला, विशेष यांना पाडण्यासाठी स्वतः भाजपही प्रयत्नशील आहे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप इकडे व्हायरल झाली आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल होताना त्यातले जे स्पष्ट अन्वयार्थ निघतात त्या स्पष्ट अन्वयार्थामध्ये अगदी राणेंचा सुद्धा गेम केला पाहिजे हा अर्थध्वनित होतो. या सगळ्यांवर सुद्धा एकनाथ शिंदेंची महायुतीतला घटक म्हणून काय भूमिका असेल ऐकायला आवडेल आम्हाला. तुर्तास आम्ही ही निवडणूक ही कोकणाचा जो ठप्प झालेला विकास आहे त्या मुद्द्यावर तर लढतच आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की कोकणामध्ये वैभव नाईकांची जागा असेल, संदेश पारकर असतील, राजन तेली असतील, राजन साळवी असतील किंवा अगदी गुहागर आणि वरचा भाग जर बघितला दापोलीचा तर इथे भास्कर जाधव आणि संजय कदम असतील. या सगळ्याच्या सगळ्या जागा कोकण एक हाती निवडून आणेल हा आम्हाला विश्वास आहे. कारण ही निवडणूक या निवडणुकीतलं जे एकूण आम्ही जे आत्ता जे वातावरण बघतोय ते खुद्दारी विरुद्ध गद्दारी असं वातावरण आहे आणि निश्चितपणे कोकणातला खुद्दार शिवसैनिक हा गद्दारांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. झालेला पराभव पाहता उद्धव ठाकरे यांच्या ज्या ठिकाणी सभा होतात कोकणामध्ये ते माझ्यासाठी लकी ठरतात. मात्र तिथल्या उमेदवाराला चपट्या पायाचे उद्धव ठाकरे तिथे येऊन त्यांचा घात करतात असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे बिचाऱ्याचं तोंड उघडलं की गटाराचं झाकण उघडल्यासारखं होतं. त्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी अजून जास्त बोललं पाहिजे. त्यांच्या बोलण्याला माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबच होते की आणि त्यांचे वडीलच होते की ज्याच्यामुळे याच नितेश राणेचे वडील मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे आपल्या बापाची हैसियत कोणी बनवली, आपली हैसियत कोणी बनवली याचं भान आधी नितेश राणेंनी बाळगावं आणि मग मुक्ताफळं उधळावं. माझी विनंती आहे आपल्या काही मतभेद असतील तर आपण कुणाला बोलायचं असेल तर बोलू, मात्र एकत्र येऊन अब्दुल सदार सिंगोड येथील कलंक मिटवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणून. मला पूर्ण कळलंच नाही. उद्धव ठाकरे असं म्हणाले भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपल्यात काही मतभेद असतील तर आपण बाजूला ठेवून बसू, एकत्र बसू असं म्हणतात ते. आणि मात्र एकत्र नाही पण याच्यात एक लक्षात घ्या, याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणार आहोत कृपया असा काढू नका. कारण तुम्हाला मधली ओळख तीच कदाचित शोधायची असेल पण अशी मधली ओळख शोधू नका. कारण मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की भाजपामधले सुद्धा असे असंख्य लोक आहेत जे कमालीचे अस्वस्थ आहेत आणि ज्यांना सातत्याने असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एका मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेपायी अख्ख्या भाजपच्या लोकांचं नुकसान केलेलं आहे. कारण पहिली त्यांच्या सत्तेतली त्यांच्या वाट्याची 10 ताटं जी वाढलेली होती पंक्तीला ती एकनाथ शिंदेंच्या लोकांना गेली. दुसऱ्यांदा 10 ताटं वाढली ती अजित पवारांच्या वाट्याला गेली होती. अगदी DPDC पर्यंतच्या सदस्यापर्यंत सगळ्यांवर अन्याय झाला होता. त्यामुळे ते सगळेच लोक अस्वस्थ आहेत. अब्दुल सत्तार सारख्या सातत्याने पक्ष बदलणाऱ्या माणसामुळे सिल्लोडमधल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्रास झालेला आहे. त्या ज्या सगळ्या पक्षांचे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांनी एकवटावं एवढाच त्याचा अर्थ आहे. आपण पत्रकार परिषदेत आता निलेश राणेंची क्लिप दाखवली त्या पद्धतीत आपला सभा ठरली ज्यावेळी कणकवली आणि कुडाळ मतदारसंघ त्यामध्ये आपण देखील जे बाळासाहेबांवर वक्तव्य केलं त्याच्या क्लिप व्हायला
वंदनीय बाळासाहेबांच्या संबंधाने मी कधीही कुठलाही शब्द बोललेले नाही. 25 वर्षापूर्वीची वादविवाद स्पर्धेतली एक क्लिप मोडून तोडून मॉर्फ करून जेव्हा तुम्ही दाखवता आणि माझ्या बोलण्यातला तो मुद्दा उत्सवी वातावरणामध्ये अपघातांचा विचार करता हे उत्सवी वातावरण नियंत्रणात आणावं की नाही आणावं या विषयावरच्या वादविवाद स्पर्धेतला मुद्दा 25 वर्षापूर्वीचा, ज्याच्यात माझा चेहरासुद्धा ओळखायला येत नाही, त्याचा संदर्भ आत्ता बादराईल जोडणे आणि त्याला हे करणे हे अजिबातच संयुक्तिक होत नाही. मी जी भूमिका आत्ता मांडते ती लोकशाहीची भूमिका मांडते. मी जी भूमिका मांडते ती इथे ईडी, CBI आणि स्वायत्त यंत्रणांनी जो धुमाकूळ घातलाय आणि या देशाची, या संविधानाची सगळी घडी विस्कटवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्या संदर्भाने मांडते. आणि नितेश राणे, निलेश राणे जी भूमिका मांडतायत ती ज्या वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी अवघा देह झिजवला त्यांच्यावर चक्क खुनाचे आरोप करत आहेत. फार मोठा फरक आहे. त्यामुळे ही कुठेच लागू न होणारी ती तुलना आहे. फार लवकर शस्त्र टाकले म्हणजे मी पुन्हा येईन पासूनचा सुरू झालेला प्रवास मी शर्यतीत नाही, इतक्या हतबलतेपर्यंत येऊन पोचावा याला काय म्हणावं. कदाचित देवेंद्रजींची राज्यातली वाढती नकारात्मकता केंद्रातल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही वाढलेली आहे याची जाणीव आता देवेंद्रजींना झाली आहे. त्यांची गच्छंती अटळ आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे बूथचे गैस हौचे आहे की क्या या प्रयत्नातनं जर ते वक्तव्य करत असतील तर त्यावर आपण काय बोलावं. उद्धव ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात मंदिर असा उल्लेख केला आहे, पण त्यापेक्षा महाराष्ट्रात बरेच किल्ले संवर्धन केले पाहिजे असं राज ठाकरे नाही. राज ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत. त्यामुळे ते काय बोलतात यावरती फार मी त्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. राज ठाकरेंनी सध्या माहितीची सुपारी घेतलेली आहे, त्यांनी नीट वाजवावी. कणकवली मतदारसंघामध्ये 2,000-2,500 कोटीचा निधी मी गेल्या 2.5 वर्षाच्या काळात आणला. महाविकास आघाडीचं सरकार असतानाचा बॅकलॉग 2.5 वर्षात भरून काढला असा दावा आमदार नितेश राणे यांनी केलाय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इथे कणकवलीत प्रचार सभा घेतली होती, मात्र तुमचे उमेदवार विनायक राऊत हे पराभूत झाले होते. मग आता पुन्हा तुमची सभा होते आहे. मागच्या सभेचा आणि या सभेच्या तुलनेत आमदार नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल तुमचं मत काय? पहिली गोष्ट तर विनायक राऊत पराभूत होण्याची कारणं ही कुठलं तरी एक कारण नाही आहे, त्याची असंख्य कारणं आहेत. आणि ती असंख्य कारणं आम्ही पक्षांतर्गत नेत्यांनी त्याच्यावर चिंतन मंथन झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी नितेश राणेसारख्या माणसाने कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली अशा पद्धतीच्या विधानांचा आमच्यावर असर होत नाही, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की 2,500 कोटीचा निधी आम्ही आणला आणि आम्ही विकास केला असं जर म्हणायचं असेल तर नुसते आकडे नाचवू नका. 2,500 कोटींचं काम काय काय केलं ते तपशिलात सांगा. अगदी सहज उदाहरण सांगायचं झालं तर मगाशी मला भेटायला काही आंबेडकरी चळवळीचे लोक आले होते आणि ते लोक असं सांगत होते की बेंच घोटाळा इथे झाला, 200 रुपये साधारण किमतीची खुर्ची 4,200 रुपये किमतीला दाखवली गेली किंवा 1.5 लाख किमतीचा साधा सोलर हा 4.5 लाख रुपये किमतीचा दाखवला गेला. या सगळ्या घोटाळ्यांचं काय केले ते आधी बोला. त्यामुळे नितेश राणेजी, तुम्ही डोळे झाकून जर दूध पित असाल आणि तुम्हाला कोणी बघत नसेल असं वाटत असेल तर भ्रमात आहात. उठा, जागे व्हा. नाही, भाजपला राणेंचा गेमच करायचा होता. बघा, भाजपला जर खरंच राणे कुटुंबाचं जर पुनर्वसन करायचं असतं ना तर त्यांनी निलेश राणेला जाऊच दिलं नसतं तिकडे. एकीकडे ते निलेश राणेला एकनाथ शिंदेकडे पाठवतात आणि त्याच वेळेला शेजारच्या मतदारसंघात असणाऱ्या दीपक केसरकर पडले पाहिजेत या आशयाची ऑडिओ क्लिप देवेंद्रजींची पब्लिश होते, व्हायरल होते. ज्या अर्थी ते दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये या पद्धतीने बोलत आहेत की केसरकर पडले तर पडू द्या, तुम्हाला पाहिजे वाटतंय ना तुमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून, मग केसरकरांचं काय व्हायचं ते होऊ द्या. केसरकर कोणाचे? एकनाथ शिंदेचे. निलेश राणे सुद्धा एकनाथ शिंदेकडनं निवडणूक लढत आहेत. थोडक्यात काय, मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेमध्ये शिंदे फडणवीसांचे आणि फडणवीस शिंदेचे एकमेकांचे गडी बाद करण्याची रस्सीखेच या दोघांनी लावलेली आहे. आणि मला खात्री आहे की या भागामध्ये नितेश राणे, निलेश राणे यांचा खेळ खल्लास करण्यासाठी
भाजपा खूप व्यवस्थितपणे ट्रॅप लावेल आणि ते उदय सामंतांना सुद्धा आवडेल, हे मी फार जबाबदारीने सांगते. मॅडम, तुम्ही पण नेत्यात गेले काही महिने विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्गात प्रचार शिगेला पोचला आहे. राज्यातले शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आहेत, मात्र एकूणच विनायक राऊत यांची या संपूर्ण दौऱ्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये थोडीशी अलिप्तता दिसते आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याची कुजबूज आहे, तर नेमकी काय कारण असते? नाही, मला नाही असं काही वाटत. काय आहे, विनायक राऊतांच्याकडची जी जबाबदारी आहे ना ती पक्ष सचिवाची आहे. सचिवाची कामे जी असतात, सभा लाईनअप करून देणे, सभा साहेबांचा प्रोग्राम एकूण लाईनअप करणे, ती कामं ते करत आहेत तिथे. त्यामुळे पक्ष कार्यालयामध्ये एक माणूस लागतो कामाला, तिथे ते काम करत आहेत. याचा अर्थ कोकणामध्ये काय, आणि मला त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय वाटतं माहिती आहे का, की विनायक राऊत साहेब जरी इथे नसले तरी सुद्धा इथे वैभव नाईक आहेत आणि वैभव नाईक कोकण फार चांगलं हँडल करू शकतात. वैभव नाईकांच्या सोबत ज्या पद्धतीने इथे राजन साळवींची किंवा संदेश पारकरजींची जी साथ आत्ता इथे वैभव नाईक यांना आहे, त्याच्यामध्ये कमतरता भासायचं काही कारणच नाही. हे तिन्ही आमचे उमेदवार जे आहेत ते इतके ताकदवर आहेत, लोकांशी कनेक्टेड आहेत की ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये स्वयंभू अगदी निवडून येऊ शकतात. उद्घाटन करण्याचा जो सोर्स आहे ना भाजपला, की श्रेयवादाचं राजकारण करायचं, निवडणुका इनकॅश करण्यासाठी घाईघाईने उद्घाटनं करायची. समृद्धी महामार्ग ही सदोष असताना अशाच पद्धतीने उद्घाटनं केली आणि त्याच्यावरच्या अपघातामध्ये शेकडो जीव गेले. तीच परिस्थिती सध्या या मेट्रोची आहे, की मेट्रोसुद्धा इतक्या घाईघाईने त्याचं उद्घाटन केलं की त्याच्या तपासण्या करणं, त्याच्या टेस्ट करणं, टेस्ट ड्राईव्ह घेणं, या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. त्यामुळे आत्ता जी आगीची जी घटना घडते, एका अर्थाने श्रेयवादाच्या राजकारणात लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो.